आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा। साताऱ्यातील पाटण तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा। ढेबेवाडी कुंभार गावातील घरं दुकानांवरील पत्रे उडाले तर शेती पिकांचे अतोनात नुकसान। वादळी वाऱ्यामुळे विजेचे काम कोसळले, वीज पुरवठाही खंडित। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पाणीच पाणी। पुण्यातील विविध भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। अहमदनगरमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका। वादळी वाऱ्यामुळे कांदा, लिंबू, डाळिंब, सीताफळसह पिकांचं प्रचंड नुकसान। सरकारकडून तातडीची मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। शिर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून दिलासा, मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात अवकाळी पाऊस। विजांच्या कडकडाटासह 20 मिनिटं गारपीट। आंब्यासह भाजीपाल्याचंही नुकसान। नाशिकमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसानं नाशिककरांची उडाली तारांबळ। राज ठाकरेंच्या पुण्याच्या प्रचार सभेतील बॅनरची चर्चा। झळकलेल्या बॅनरवर राज ठाकरेंचा हिंदू शेर आणि मुख्यमंत्री असा उल्लेख। हवामान खराब असताना हेलिकॉप्टरने प्रवास करत पंकजा मुंडे 3 तासाने पोहोचल्या अहमदनगरच्या प्रचार सभेत। नगरच्या पाथर्डीत सुजय विखेंसाठी मुंडेंची प्रचार सभा। जीव मुठीत धरून आलो, आभाळ वाऱ्यात आलो, कारण तुमचं वारं आम्हाला सहन होणार नाही, मुंडेंचं विधान। तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात, या जाहिरातीमुळे भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल। राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती। 26/11 हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून वडेट्टीवार अडचणीत। निवडणूक आयोगात केलेल्या तक्रारीनंतर वडेट्टीवारांविरोधात नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तर माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नसून केवळ एनसीची नोंद, वडेट्टीवारांची माहिती। नवनीत राणा यांच्याविरुद्ध तेलंगणामधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राहुल गांधी आणि ओवेसींवरील टीकेवरून नवनीत राणांविरोधात तक्रार। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। आजच तिहार जेलमधून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन। केजरीवाल निवासस्थानी दाखल होतात। केजरीवालांच्या मातोश्री यांनी औक्षण करत केलं स्वागत। डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणात 11 वर्षांनी निकाल। प्रत्यक्ष गोळी झाडल्यानं अंदुरे कळसकरला जन्मठेप, तर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकरची निर्दोष मुक्तता। दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष ठरलेल्या तिघांविरोधात हायकोर्टात जाणार। मूळ सूत्रधारालाही अटक व्हावी, अमित दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया। मतदानाआधी शिरूरमध्ये पैसे वाटप होण्याची शक्यता। अमोल कोल्हेंचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र। ज्याला जे वाटतं ते त्यांनी निवडणूक आयोगाला सांगावं। कोल्हेंच्या पत्रावर अजितदारांची प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास। शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असणार, कोल्हेंची भूमिका। दिबा पाटलांचे पुत्र अतुल पाटलांचा कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना पाठिंबा। श्रीकांत शिंदे दिबा पाटलांना मानणारे, त्यामुळे त्यांना आपलं मत द्या, अतुल पाटलांचं मतदारांना आवाहन। अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर। शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरेंच्या प्रचारात झिरवळ सक्रिय। झिरवळांच्या कृतीमुळे अजित पवार गटात खळबळ। रक्षा खडसेंनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरी जाऊन घेतली भेट। आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक, तर नाराजी दूर करण्यासाठी रक्षा खडसेंनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतल्याची माहिती। प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा। 7 दिवसात जामीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्याची अटही रद्द। भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण सिंग यांना दिल्ली कोर्टाचा मोठा झटका। महिला खेळाडू लैंगिक शोषण प्रकरणात ब्रजभूषण सिंगांविरोधात आरोप निश्चिती करण्याचे आदेश। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान। इच्छुक उमेदवारांना 22 मेपर्यंत अर्ज सादर करू शकतात। लोकसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग व्यस्त असल्यानं अडचणी। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। 10 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान। यंदाही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुलढाण्यातील भेंडवळची घटमांडणी। शेती पिकांच्या राजकीय परिस्थितीवर वाघ महाराज करणार भाकीत। घटमांडणीला 300 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा। सोलापूरसाठी उजनीतून 15,000 क्युसेकनं पाणी सोडलं। सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिवची चिंता वाढणार। नाशिकच्या शांतिगिरी महाराज आणि दिनकर पाटील यांच्यात 1 तास चर्चा। उमेदवारी न मिळाल्यानं दिनकर पाटील भाजपत नाराज असल्याच्या चर्चा। नाशिकच्या शांतिगिरी महाराजांच्या भेटीचं सत्र। दिनकर पाटलांच्या भेटीनंतर घेतली छगन भुजबळांची भेट, तर बादली निशाणी मिळाल्यानं बादली घेऊन शांतिगिरी महाराजांनी घेतली छगन भुजबळांची भेट।
अमित ठाकरेंचा उद्या नाशिकमध्ये निर्धार मेळावा. हेमंत गोडसे, भारती पवारांच्या प्रचारासाठी अमित ठाकरेंचा मेळावा. नाशिकमध्ये उद्या मनसे विद्यार्थी सेनेचा मेळावा. शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सोनईमध्ये रॅलीचं आयोजन. प्रचार रॅलीत मंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती. दंगेकरांच्या नावाने साड्या वाटप करणं समर्थकाला भोवलं. निवडणूक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप कार्यकर्त्या माधवी निकडेंच्या तक्रारीनंतर कारवाई.